जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेच्या मानसिक क्षमता चाचणी या विषयातील घटक 3 आकृती पूर्ण करा यातील स्वाध्याय प्रश्न क्रमांक 31 ते 40 चे स्पष्टीकरण। विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण करा या घटकातील प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे या संदर्भातील महत्त्वाची सूचना आपण समजून घेणार आहोत। यामध्ये एका चौरसाचे 4 भाग केलेले असतात। यापैकी 3 भागामध्ये काही आकृत्या किंवा नक्षा असतात। या आकृत्या नक्षांमध्ये निश्चित सुसंगतता असते। याचाच आधार घेऊन चौथ्या भागातील आकृती अथवा नक्षी काय असायला हवी हे कळू शकते। आकृती पूर्ण करा हा घटक समजून घेण्यापूर्वी काही महत्त्वाचे नियम आपण समजून घेणार आहोत। प्रश्नाकृतीतील 4ही भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असू शकतात। 2 भागातील आकृत्या नक्षा सारख्याच असतील तर इतर 2 भागातीलही सारख्याच असायला हव्यात। 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील प्रतिमा पाण्यातील प्रतिमा असतील तर इतरही 2 भागातील आकृत्या नक्षा एकमेकींच्या आरशातील किंवा पाण्यातील प्रतिमा असतात, किंवा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने किंवा विरुद्ध दिशेने फिरत्या आकृत्या असू शकतात। प्रश्नाकृतीतील सर्व भागातील आकृत्या किंवा नक्षा भिन्न असू शकतात, पण 4ही भाग मिळून एक सलग आकृती तयार होते। पुढील प्रत्येक प्रश्नात रेषेच्या डाव्या बाजूला एक प्रश्नाकृती आहे। त्यातील एक भाग वगळलेला आहे। उजवीकडील उत्तराच्या आकृत्या A, B, C आणि D या काळजीपूर्वक पहा आणि उत्तराच्या आकृतीपैकी जी आकृती तिची दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या वगळलेल्या भागात बरोबर बसू शकते ती आकृती कोणती ते शोधून काढा व त्या आकृतीचे वर्णाक्षर असलेले वर्तुळ काळे करा। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 31ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। दिलेल्या प्रश्नाकृतीमध्ये 3 चौरस दिलेले आहेत। चौरस क्रमांक 1, चौरस क्रमांक 2 आणि चौरस क्रमांक 4। तर चौरस क्रमांक 3ची जागा ही रिकामी आहे आणि दिलेल्या पर्यायामधून आपल्याला ती शोधायची आहे। सर्वप्रथम प्रश्नाकृतीमध्ये दिलेल्या चौरसांचा एकमेकाशी काय संबंध आहे तो शोधूया। चौरस क्रमांक 1 ही उजव्या बाजूने 90 अंशात वळवले असता चौरस क्रमांक 2 मिळते। चौरस क्रमांक 2ला उजव्या बाजूने 90 अंशास वळवले असता चौरस क्रमांक 4 मिळते आणि चौथ्या क्रमांकाच्या चौरसाला 90 अंशात उजवीकडे वळवल्यानंतर 3 क्रमांकाचे चौरस मिळते आणि या ठिकाणी बसणारे हे चौरस आपल्याला D क्रमांकाच्या पर्यायामध्ये दिसते आहे। Dचे चौरस या ठिकाणी ठेवल्यानंतर आकृती पूर्ण होते, म्हणून आपण Dचे वर्तुळ काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 32च्या प्रश्नाकृतीमध्ये 1, 2 आणि 3 क्रमांकाच्या आकृत्या दिलेल्या आहेत, तर चौथे चौरस हे रिकामे आहे। प्रश्न क्रमांक 32च्या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता 1 क्रमांकाच्या आकृतीमध्ये काळा ठिपका आणि गुणाकाराचे चिन्ह यांची जागा बदलून 2 क्रमांकाची आकृती आलेली आहे। तर हाच संबंध लक्षात घेता 3 क्रमांकाच्या आकृतीमध्ये अधिकचे चिन्ह आणि वर्तुळ यांची जागा बदलली असता चौथ्या स्थानावरील आकृती आपल्याला मिळणार आहे। अशी आकृती पर्याय क्रमांक D मध्ये आहे, म्हणून आपण पर्याय क्रमांक D काळी करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 33च्या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता चौरस क्रमांक 1 मध्ये काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या आहेत, तर चौरस क्रमांक 2 मध्ये ज्या ठिकाणी काळ्या पट्ट्या आहेत त्या ठिकाणी पांढरी पट्टी आहे। हा बदल झालेला आहे। हाच बदल लक्षात घेता चौरस क्रमांक 3 मध्ये ज्या ठिकाणी पांढरा पट्टा आहे त्या ठिकाणी काळा पट्टा अशा प्रकारचा चौरस आपण घेतला तर तो या ठिकाणी तंतोतंत जुळू शकतो। किंवा इथे दुसरा संबंधही आहे। 2 क्रमांकाची आकृती आणि 3 क्रमांकाची आकृती ही समान आहे। या नियमानुसार 1 क्रमांकाची आणि 4 क्रमांकाची आकृती ही समान असायला हवी। या दोन्ही पद्धतीनुसार पर्याय क्रमांक B चे चौरस हे या ठिकाणी तंतोतंत बसून ही आकृती पूर्ण होऊ शकते, म्हणून आपण पर्याय क्रमांक B चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 34ची प्रश्नाकृती आणि उत्तर आकृत्या आपल्यासमोर दिसत आहेत। प्रश्नाकृतीमध्ये 1, 2 आणि 3 क्रमांकाचे चौरस दिलेले असून चौथ्या क्रमांकाचे चौरस हे रिकामे आहे आणि उत्तर आकृत्यांमधून आपल्याला योग्य ते चौरस शोधायचे आहे।
सर्वप्रथम आपण या दिलेल्या चौरसांमध्ये काय संबंध आहे तो शोधूया। 3 क्रमांकाचे चौरस हे 90 अंशात उजवीकडे वळवले असता 1 क्रमांकाचे चौरस मिळते। 1 क्रमांकाचे चौरस 90 अंशात उजवीकडे वळवले असता 2 क्रमांकाचे चौरस मिळते। हाच संबंध लक्षात घेता 2 क्रमांकाचे चौरस 90 अंशात उजवीकडे वळवले असता 4 क्रमांकाचे चौरस मिळायला हवे आणि अशी आकृती आहे पर्याय क्रमांक सी। म्हणून आपण पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 35च्या प्रश्नाकृतीमध्ये 1 क्रमांकाचे चौरस हे रिकामे असून 2, 3 आणि 4 क्रमांकाचे चौरस हे दिलेले आहे। या दिलेल्या चौरसांचे काळजीपूर्वक निरीक्षण केले असता आपणास असे लक्षात येते की 2 क्रमांकाचे चौरस हे 3 क्रमांकाच्या चौरसाची आरशातील प्रतिमा आहे। हाच संबंध लक्षात घेता 4 क्रमांकाच्या चौरसाची आरशातील प्रतिमा ही 1 क्रमांकाचे चौरस असायला हवे आणि ते चौरस आहे पर्याय क्रमांक बी। म्हणून आपण पर्याय क्रमांक बी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 36च्या प्रश्नाकृतीचे निरीक्षण केले असता आपल्या लक्षात येईल की या प्रश्नामध्ये सुद्धा वरील प्रश्नाप्रमाणेच 2 क्रमांकाची आकृती ही 3 क्रमांकाच्या आकृतीची आरशातील प्रतिमा आहे आणि हाच संबंध लक्षात घेता 1 क्रमांकाच्या आकृतीची आरशातील प्रतिमा ही 4 क्रमांकाची आकृती असायला हवी आणि ती आहे पर्याय क्रमांक ए। म्हणून आपण पर्याय क्रमांक ए चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 37च्या प्रश्नाकृतीचे काळजीपूर्वक निरीक्षण करा। यामध्ये आपणास असे लक्षात येईल की 1 क्रमांकाची आकृती आणि 2 क्रमांकाची आकृती या एकमेकांच्या आरशातील प्रतिमा आहेत। हाच संबंध लक्षात घेता 3 क्रमांकाची आकृती आणि 4 क्रमांकाची आकृतीसुद्धा एकमेकांच्या आरशातील प्रतिमा असायला हव्यात आणि अशी आरशातील प्रतिमा आहे पर्याय क्रमांक सी। म्हणून आपण पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। प्रश्न क्रमांक 38ची प्रश्नाकृती ही इतर आकृत्यांसारखी नाही कारण याच्यामध्ये 4 चौरस नाहीत। तर दिलेल्या आकृतीच्या मधोमध एक रेषा काढली असता डावीकडील भाग आणि उजवीकडील भाग हा एकमेकाचा आरशातील प्रतिमा असल्याचे आपल्याला जाणवेल आणि तो भाग पूर्ण करण्यासाठी उजवीकडे पेन्सिलने आकृती काढली असता आपल्याला ती काढलेली आकृती सी या क्रमांकाच्या आकृतीशी जुळताना दिसेल। म्हणून आपण सी क्रमांकाचे पर्याय हे काळे करणार आहोत। आता प्रश्न क्रमांक 39च्या प्रश्नाकृतीमध्ये चौरस 1, चौरस 2 आणि चौरस 3 असे चौरस दिलेले आहेत। तर 1 क्रमांकाच्या चौरसामध्ये 3 ठिपके असलेल्या उभ्या 4 रांगा आहेत। तर त्याच्या खालील चौरस म्हणजे चौरस क्रमांक 3 मध्ये आडवे 3 ठिपके असलेल्या 2 रांगा आहेत, म्हणजे वरीलपेक्षा अर्ध्या रांगा कमी आहेत। आता हाच संबंध लक्षात घेता चौरस क्रमांक 2 मध्ये 2-2 ठिपके असलेल्या 4 रांगा आहेत। तर चौरस क्रमांक 4 मध्ये 2-2 ठिपके असलेल्या 2च रांगा असायला हव्यात आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक सी। म्हणून आपण पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आकृती पूर्ण करा हा घटक सोडवित असताना सूक्ष्म निरीक्षणाने दिलेल्या आकृतीमध्ये नेमका काय संबंध आहे तो लक्षात घेणे आवश्यक असते। एकदा आपल्याला त्या दिलेल्या आकृत्यांमध्ये काय संबंध आहे हा लक्षात आला की आपल्याला योग्य पर्याय शोधणे सोपे जाते। म्हणून लक्षपूर्वक निरीक्षण करून अशा आकृत्यांचा जास्तीत जास्त सराव केला तर असे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये बिलकुल अवघड जाणार नाहीत। आता प्रश्न क्रमांक 40ची प्रश्नाकृती आणि उत्तराकृती आपल्यासमोर दिसत आहे। या प्रश्नाकृतीमध्ये 1 क्रमांकाचे, 2 क्रमांकाचे आणि 3 क्रमांकाचे चौरस असे चौरस आपल्याला दिलेले आहेत। तर चौथी जागा ही रिकामी आहे। पण दिलेल्या चौरसांमध्ये काय संबंध आहे तो आपण पाहिला असता आपल्या लक्षात येईल की प्रत्येक चौरसामधील आकृती ही समान आहे। म्हणून रिकाम्या चौरसाच्या ठिकाणी सुद्धा अशीच समान आकृती यायला हवी आणि अशी समान आकृती आहे पर्याय क्रमांक सी। म्हणून आपण पर्याय क्रमांक सी चे वर्तुळ हे काळे करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आकृती पूर्ण करा या स्वाध्याय मालिकेतील प्रश्न सोडवले आहेत। यापुढील प्रश्न आपण नवीन व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यापूर्वीच्या 2 स्वाध्याय मालिकांची लिंक वरील आय बटनमध्ये दिलेली आहे, त्यावरती प्रेस करून तुम्ही त्या पाहू शकता। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी माझे स्मार्ट मराठी शिक्षक हे चॅनल सबस्क्राईब करून
बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। तेव्हा पुन्हा भेटूया व्हिडिओच्या नवीन भागात। तोपर्यंत धन्यवाद।